आणि यानंतर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा आपण घेऊया। कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एप्रिल आणि मे महिन्यात कलिंगडाची खूप मागणी असते, मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगडांचं मोठं नुकसान झालंय। कलिंगडाच्या शेतीमधून आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आणि त्याच्यामुळे बळीराजाचं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीचे कलिंगड आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झाले। कलिंगड असेल, फ्लावर्स असेल, मिरच्या असतील, या सगळ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले। मी सध्या कोल्हापुरातील वडणगे इथल्या शेतीमध्ये आलेलो आहे, शेतात आलो आहे आणि तिथली जर परिस्थिती आपण बघितली तर प्रचंड प्रमाणात इथलं जे काही शेतीचं नुकसान आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण संपूर्ण हा जो प्लॉट आपण बघतोय हा पूर्णपणे कलिंगडाचा प्लॉट आहे आणि याच्यामधलं जे सगळं पीक आहे ते आता हातातोंडाला आलं होतं। मात्र या ठिकाणी हे शेतकऱ्यांना पीक घेता येणार नाही, कारण ते पूर्णपणे जे कलिंगड आहेत ते अर्धे कलिंगड या जमिनीमध्ये या गाळामध्ये रुतून बसलेले आहे आपल्याला पाहायला मिळाले। म्हणजे या पावसामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याचा आपण अंदाज लावू शकतो। एप्रिल असेल, मे महिन्यामध्ये असेल, या ठिकाणी कलिंगडाची विक्री ही प्रचंड होत असते आणि कोल्हापुरातील शेतकरी नवनवीन प्रयोग करून या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने शेती करायला वळलेला आहे। अशा वेळी मात्र बळीराजावरती हे संकट आहे ते कोसळलेलं आहे। कारण ही जी सगळी आपण बघतोय कलिंगड असेल, मिरची असेल, त्याचबरोबर फ्लावर असेल, म्हणजे फळभाज्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते या पावसामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच कुठेतरी हा अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकरी कधी नव्हे ते अत्याधुनिक शेतीकडे वळलेला आहे, नवनवीन प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र असं असताना देखील या अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी बसलेला आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।